आपण पाहतो मागच्या सीझन मध्ये आई गावदेवी नागले संघाने 2 बक्षिसं फटकावली होती. मागच्या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये होता हा संघ आणि खास करून पाहतो राहुल हा फलंदाज जो सध्या तरी आपल्याला सलामीला पाहायला मिळाला आहे. बिग हिटर आहे, हार्ड हिटर बॅटर, भरभक्कम शरीर यष्टीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. त्याच्यासोबत पाहतो आपण नितेश परेड हा मैदानाच्या आतमध्ये गेला, स्ट्राईक वरती असेल. आपण पाहतो राहुल भोवर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती नितेश परेड. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी यंगस्टर ज्याने भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे या सीझन मध्ये. मागच्या सीझन मध्ये गोलंदाज मनीष पारवी. पहिलाच बॉल बॅटचा एज लागला, हर्षलकडे संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. हर्षलकडे संधी होती, थोडासा चान्स जर बघितला तर हाफ चान्स होता, मात्र फुल मध्ये कन्व्हर्ट करायला हवा होता, मात्र तसं काही झालेलं नाहीये. आणि आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती एक धाव, पहिल्या चेंडूवरती श्री गणेश झालेला आहे. एक धाव ही हॉफलकवरती लागली गेली मनीष तारवी आपल्या षटकातील. दुसरा चेंडू घेऊन आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर निघून जाणारा चेंडू. भन्नाट वेग होता या चेंडूवरती, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नव्हता. आपण पाहतोय चेंडूला सोडून दिलं होतं. नितेश याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. धावफलक 2 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा संधी होती, पुन्हा एकदा संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. एक धाव ही कंप्लीट केली गेली. एका धावेनिशी धावफलक 3 या धावसंख्येवरती. 4 षटकाचा पण हा मॅच पाहतोय. धावफलकावर धावा जर बघितलं तर 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पण मिस्टर फटका झालेला आहे. देवेश चेंडूच्या खाली आणि देवेश कुठलीच चुकी करत नाहीये. राहुल सारखा एक बिग हिटर बाद होऊन माघारी परततोय. मनीष आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल. वेगवान चेंडू, भन्नाट वेगाने हा चेंडू निघून गेला होता. बॅट्समन देखील बीट झाला, विकेट किपर देखील बीट झाला. फ्लाइंग स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी चांगली कामगिरी केली. तोपर्यंत एक धाव बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाते. एका धावेनिशी धावफलक 4 या धावसंख्येवरती. 4 रन्स आपण पाहतोय, 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालेले 4. मनीष तारवी यांना आतापर्यंत आपण पाहतोय खूप चांगली बॉलिंग इथे हाताळलेली आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक भन्नाट वेगाने इथे चेंडू हाताला गेला. निधाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या आतली कडा इनरेश लागलेली आहे. यष्टांच्या अगदी जवळून चेंडू निघून गेला होता. नशिबाची साथ मिळते ती म्हणजे नितेश परेड याला. षटकाची समाप्ती, षटक संपले पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 4.
आपण पाहतोय ओमकार माळी सध्या तरी रजा घेताना दिसत आहेत. मोठे विरारवरून मॅच बघण्यासाठी ते आले होते, मात्र नक्कीच त्यांच्या संघाने थोडस त्यांना नाराज केलेला आहे. ओमकार माळीला भरपूर अपेक्षा होत्या. आम्हाला असं वाटलं होतं की आज ओमकार माळी इन ऍक्शन पाहायला मिळेल प्लेइंग 11 मध्ये, मात्र 12वा खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळाले होते ओमकार माळी. थोडीशी निराश आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित दुसरं षटक आपल्यासाठी उचली घेणारा चेंडू डॉट बॉल असेल, कारण हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विस्तारला गेला. आपण मागच्या सीझनचा जर विचार केला तर आई गावदेवी नागले हा संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला होता, चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला होता. सावंतपडाची ते स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर एक बक्षीस देखील त्यांनी फटकावलं होतं. यावेळेस बघा छेडछाड करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. चेंडू वेगाने निघून चाललेला आहे पॉइंट मध्ये. तिकडे काय घडलंय काय बिघडलंय आपण पाहतोय. 3 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगले क्षेत्ररक्षण. एक क्षण असं वाटत की चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल, मात्र तसं काही झालेलं नाहीये. मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर जाऊन आला मैदानाच्या आतमध्ये, आणि नंतर आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे त्याने क्षेत्ररक्षण केलं. तोपर्यंत 3 धावा या पळून पूर्ण झाल्या होत्या. 7 धावा धावफलकावरती चेंडू टाकून झाले होते 2. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. बघा ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली होती, भमसर इथे हाताला गेला होता. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे आणि पंचांनी दर्शवलंय की हा पहिला बाउन्सर आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय. दुसरा बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल गोलंदाजाला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या ते 8. बघा काय घडलंय तर एक सोटी धाव आणि एक वाईटची धाव, म्हणजे 1+1 अशा 2 धावा इथे मिळाल्या जात आहेत. बघा ज्या प्रकारे धाव पूर्ण केली होती, विकेट किपरला चेंडू मिळाला नव्हता, त्याच्या पायाला चेंडू लागल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि त्यानंतर सतीश आणि नितेश यांनी एक धाव पण पूर्ण केली. शफल होऊन खूप चांगला फटका केलाय. चेंडू सरळ निघून चाललाय नॉन स्टॉप रिझर्व मध्ये 4 धावन करता. आई माऊली नागले संघ तिथे नक्कीच विराजमान आहे. त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवला होता. ते देखील पाहतात की आपल्याला पुढच्या मॅचेस मध्ये कुठला संघ येऊ शकतो, आणि हा मॅच त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट आहे. ते देखील मन लावून मॅच पाहतात, खास करून महेश जाधव. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. हा देखील खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू 6 धावांसाठी काय फटका केलाय. स्विच हिट सतीशच्या बॅट मधून निघालेला हा खूप सुंदर लाजवाब धमाकेदार षटकार. या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दडपणामध्ये जाणार तो गोलंदाज. या अगोदर आपल्याला तो स्विचच्या सोबत षटकार आला होता, तर थोडस दडपण जाणवतोय. आतापर्यंत गोलंदाजाने 3 चेंडू वाईट हाताळलेत. कुठेतरी एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज रोहित. हवेळेस मात्र खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. थोडासा कमबॅक करत असताना गोलंदाज
या षटकातील चेंडू टाकून झाले तर 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. रोहित याचं हे षटक थोडस महागडं ठरलेला दिसतंय. कदाचित आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक वाईट चेंडूची हाताळणी आपण पाहतोय इथे केली गेली. या षटकामध्ये आपण पाहतोय हा चौथा वाईड हाताळला गेला. म्हणजे आतापर्यंत 9 चेंडूची हाताळणी इथे केलेली आहे गोलंदाज रोहित याने. बघा ह्यावेळेस खूप चांगला फटका केला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय मात्र चेंडू त्याच्या अगोदर सीमारेषेच्या बाहेर पोहोचला गेलाय. चौकार येतोय. बघा शफल होऊन खूप चांगला फटका केलाय. जागा बनवली आणि जे खाली क्षेत्र आहे फाईन लेग मध्ये आपण पाहतो. फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठला क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचा फायदा इथे उचलला आणि चेंडूला सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवलेला आहे. 4 धावांकरता चौकार आलाय. या चौकारशी धावफलक 26 धावसंख्येवरती 26 रन. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते घेतला गेलाय. पाणी पोचवलं गेलंय. पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पोचवला असेल. आणि एक ही स्ट्रॅटेजी असते ज्यावेळेस पाणी खेळण्या पाहिजे हवं असेल त्यावेळेस नक्कीच जो खेळाडू जातो ना तो काहीतरी कानमंत्र घेऊन जात असतो. हुंकार देखील काहीतरी कानमंत्र घेऊन गेला होता. काय कानमंत्र दिलाय या 2 खेळाडूंना. या अगोदर तर खूप चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे. पाहूया जो कानमंत्र दिलाय. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावफलक पाहतोय आपण 26 धावा 26 रन्स आपण पाहतोय. हे धावफलकावरती लागलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये मनीष तारवी याने फक्त 4 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आपण पाहतोय 22 धावा. कुठेतरी एक भरपूर मोठं षटक आपण पाहतोय. भरपूर धावांचं षटक. भावेश चेंडू ऑन साइडला केला गेला. गॅप मध्ये देखील आहे मात्र मनीष तारवी वॉड कॅच. सुपर. खूप चांगला झेल इथे पकडला गेला आणि आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय तो म्हणजे नितेश परेड. पहिल्या चेंडूवरती विकेट. मला वाटतं ओमकाराने नक्कीच जो कानमंत्र दिला होता की तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. धावा आलेल्या आहेत. तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. वाटतं हा कानमंत्र नक्कीच नितेशाने नक्कीच आपल्या मनामध्ये कोरून ठेवला होता आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल. आता मात्र आपण पाहतोय जो नव्याने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज येऊन झालेला आहे. ऋषिकेश भोवार. गावदेवी नागरी संघाचा चॉकलेट बॉय आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्यासाठी नेहमी जाणला जातो हा फलंदाज. बिग हिटर आहे. पॉवर हिटर आहे. बघूया संघनायकाने त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवलेली आहे. कशा प्रकारे ते फलंदाजी करेल यावेळेस आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकांना खराब फिल्डिंग झालेली आहे. हा येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. काय खूप चांगला ऑफ ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळाला. पावलांचा देखील थोडासा वापर केला होता ऋषिकेशाने. थोडासा स्टेप आउट झाला. एक पाऊल थोडंसं पुढे घेतलं होतं आणि आपण पाहतोय चांगला ऑफ ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून हा चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 4 धावा. चौकार. या चौकारानेशी आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. आमचे स्कोरर अवी दलवी सकाळपासून खूप चांगली स्कोरिंग करतायत. मला वाटतं अजूनही जेवायला देखील ते गेलेले नाहीयेत. त्यामुळे जेवण देखील ते नक्कीच मागवलं जाईल. मात्र नक्कीच म्हटलं खूप चांगली स्कोरिंग ते करतायत. खूप चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत.
धावफलक जर बघितलं तर 31 धावा धावफलकावरती या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. भावेश याचं हे षटक खूप चांगलं आतापर्यंत पाहायला मिळतंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बघा. या अगोदर आपण पाहतोय रिव्हर्स खेळून आपण पाहतोय 6 धावा मिळवल्या होत्या सतीश पवार याने, मात्र यावेळेस अपयश त्याला मिळालंय. अपयशी तो ठरलाय. क्रिकेटमध्ये रिव्हर्सचा फटका एक आत्मघाती फटका म्हणून ओळखला जात असतो, मात्र आत्मघात झालेला नाहीये, मात्र निर्धाव चेंडू आलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू परफेक्ट लेंथ इथे निवडलेली आहे. भावेशाने एक धाव कंप्लीट झालेला दिसण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता, मात्र सतीश याने रोखलेला आहे. फक्त एक सिंगल धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा. 2 गडी बाद 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. तीन ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. इथे झालेला 32 धावा धावफलकावरती. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन माळी. बघा खूप चांगला फटका इथे केला. जागा बनवली आणि चेंडूला सरळ पाठवलं. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. बघा बॅकफूट वरती गेला, थोडीशी जागा बनवली आणि लॉंग लेग जो आपण पाहतोय जो क्षेत्र आहे ते निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय जो गॅप होता तो गॅप भेटला गेला आणि 4 धावा मिळाल्या. धावफलक 36 धावसंख्येवरती 36. समेशला फटका झालेला आहे. शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली, पकडतोय झेल, फलंदाज ठरतोय फेल. अक्षय भोईर आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये. अक्षयने खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. नियंत्रण त्याचं जर बघितलं तर थोडंसं बिघडलं होतं, मात्र त्यानंतर स्वतःला त्याने सावरलं आणि खूप चांगला झेल त्याने इथे कलेक्ट केलेला आहे. धावफलक आपण पाहतोय 36 धावा 36 रन्स आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. बेस्टा फटका झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. चेतन याने हा झेल पकडलाय. खूप चांगला झेल. ओंकार गेल्या पावली माघारी परततोय आणि आपण पाहतो बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद केलेले आहेत. गोलंदाज भावेश याने नितीन याने जर आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. नव्याने फलंदाज सिमॉन आपण पाहतोय. सिमॉन फॉवर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आपण डेड बॉल नशिबाची साथ मिळते. बघा हे संधी कोणाला मिळालंय हे समजणं फार कठीण आहे, कारण गोलंदाज हॅट्रिक वरती होता आणि आज जर पाहतोय चेंडू जर निघून गेला असता कदाचित चौकार देखील मिळू शकला असता. पाहूया पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल असेल. सिमॉन नव्याने गेलेला फलंदाज स्ट्राईक वरती आहे. फुलटा चेंडू फटका फसलाय.
क्षेत्ररक्षक रोहित झेल ड्रॉप. जीवनदान आयुष्यमान भावाचा आशीर्वाद इथे दिला गेलाय. नक्कीच हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिक जर झाली असती तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक इथे पूर्ण झाली असती. मात्र झेल ड्रॉप आणि 2 धावा कंप्लीट धाव फलक 38 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा कमबॅक. धाव चेंडू षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती येते 1 धाव. लेगबाच्या स्वरूपात 1 धाव धाव फलकावरती नोंदवली गेली. धाव फलक 39 धावा. 40 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा या पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाला. चाळीस धावांचं टार्गेट आहे. या 40 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा या सत्रामध्ये आमच्यासोबत जॉईन होत आहेत मॅन फ्रॉम काजूपाडा जयेश डुकले. या सीझन मध्ये प्रथमच आमच्यासोबत ते समालोचन करतायत. आणि सलग 4 दिवस तुम्ही त्यांना या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. चला मॅचला आपण पाहतोय थोडासा इनिंग ब्रेक झालेला आहे. इनिंग ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चला वळूया पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. ज्याप्रमाणे या 40 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल किती धावा आल्या होत्या तर 22 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर असं वाटलं की सिच्युएशन मात्र आता तर निघून जाईल का. परंतु त्या सिच्युएशन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलंय सतीश असतील जे पहिलं षटक घेऊन. परत स्ट्राईक एंड कडे आपण पाहणार आहोत कोणते खेळाडू असतील, कारण की भावेश आणि मनीष हे 2 खेळाडू तर मैदानाच्या आतमध्ये चालले आहेत, परंतु स्ट्राईक कोणाला असे हे सुद्धा पाहायला मिळेल. चाळीस धावा प्रति ओव्हर मध्ये 10ची सरासरी पूर्ण करायची आहे या मॅच ला जिंकण्यासाठी. ऑफिशियल 2 अंपायर्स अतुल आणि विकास. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये सलग 2 मॅच जिंकून आपण पाहिलं तर टॉप 3 मध्ये आई माऊली स्पोर्ट्स नागले टीम
दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सलग 2 मॅच जिंकून प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोटी टीम, परंतु संध्याकाळचं सत्र म्हणजे जे शेवटचं सत्र असतं ना त्यामध्ये 2 मॅचेस जिंकून कोणते एक टीम येईल, तर त्यासाठी आपण पाहिलं तर ही मॅच जिंकून मात्र सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाठ टीमच्या सोबत कोणती टीम जोडेल पाहायला मिळेल. सतीश सामना करतील भावेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिला चेंडू. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच बॅकफुटला वेट केला होता भावेशने, निरीक्षण करून मात्र शॉट एक्झिक्यूट करायचा होता, परंतु अतिरिक्त उछाल होता, अतिरिक्त बाउन्स होतं, त्यामुळेच या बॉलच्या समोर भावेशला काही करता आलं नाहीये आणि डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने फेकला गेला, चांगल्या टप्प्यावर सतीशने आत्मविश्वास त्याचाही पाहायला मिळाला. परंतु यावेळेला मनगट्टी वळवलेला फटका फाईन लेगच्या दिशेने वेगाने चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या जवळ आणि अंतिमच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 4. पाहायला मिळते भावेशच्या बॅट मधील एक सुंदर देखना शॉट, चौकार. पहिला चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. या चौकारानं आपण पाहिलं तर टीमचं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपण पाहिलं ना की शून्यातून जो सुरुवात करतो मात्र त्याला कशाची भीती नसते. मग आपण पाहिलं तर इथे मॅच जिंकायची आहे आणि भीती तर मात्र मनामध्ये कोणतीच नसेल, बिनधास्तपणे खेळ खेळायचा प्रयत्न. आता इथे सरळ बॅटने खेळायचा होता, परंतु चेंडूवर नजर नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न करत होता मनीष नास्टेकेन कडे पटावं लागते त्याला, कारण की धोका होता, धाव कमी. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो अगदी क्रीजच्या जवळून धाव घेण्याचा प्रयत्न करत असतो ना तेव्हा इथे कॉलिंग दोन्ही खेळाडूंचं जोडणं गरजेची बाब असते, कारण की एका खेळाडूचं कॉलिंग असेल दुसऱ्या खेळाडूचं नसेल तर मग तिथे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. यावेळेला पाहिले आपण आउटसाइड विकेट किपरच्या हातामध्ये पंचांनी बोर्ड उंचावले. पहिला मोठा धक्का, पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळून दिला गेला सतीशने आपल्या बॉलिंग मध्ये आणि भावेशला मात्र परतावं लागेल डग आउटच्या दिशेने. गन पहिली विकेट मिळवून दिली, पहिली सफलता सतीशने आपल्या बॉलिंग मध्ये आपल्या टीम साठी, कारण की ब्रेक थ्रूची गरज होती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि इथे आपण पाहतोय आता की हर्षल जे एक लेफ्टी बॅट्समॅन आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जात आहेत. आणि डावखुरा त्याचा खेळाडू आपण पाहिला तर या वेळेला कशा प्रकारचा खेळ करेल. सतीश गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतोय की जे इम्प्रेशन जमावले गेले, कारण की दुसऱ्या बॉलवर त्यांना पडलेला चौकार होता, त्यानंतर त्याने योग्य ते कमबॅक केलंय, कारण की तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर ज्याने चौकार ठोकला त्याच खेळाडूला बाद केलाय. हर्षल आलेत, कारण की लेफ्टी बॅट्समन आपण पाहिला होता अतुल ठाकरे, ज्याने आपल्या नावाचा वादळ मात्र निर्माण केलं होतं फलंदाजीच्या जोरावर. इथे आपण पाहिलं तर हर्षलकडे सुद्धा तशी क्षमता आहे, तशाच प्रकारचे फटके आहेत. आणि हा खेळाडू सुद्धा आपण पाहिला ना तर मग बाबा स्पोर्ट्स टीमचा हुकमी एक्का म्हणून पाहिला जातोय. फुलटॉस ड्राईव्ह केला जातोय, मिड ऑफ ला मात्र चेंडूने हुलकावणी दिली आहे, डीप मध्ये चेंडू रवाना झालाय. तत्पूर्वी आपण पाहतोय की चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं की कॉलिंग झालं दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, एका बाजूने छोटा एका बाजूने मोठा आपण पाहिले तरी दोन बंधू आपण पाहिले. आणि जर या दोन खेळाडूंचा खेळ पाहिला ना आपण तर हे सत्र क्रिकेटचं आणि उत्तम खेळ आहे दोन्ही खेळाडूंचा. फुलटॉस यावेळेला पाहिला आपण गॅप मध्ये पडलाय, धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज कंप्लीट होतोय. दोन पुत्रांना आपण पाहिलं तर नक्कीच हेमंत तारवे नक्कीच आपण पाहिले तर त्यांचे हे दोन गुणवान पुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच ज्याप्रमाणे क्रिकेट हेमंत तारवे यांचं सुद्धा आपण पाहिलं होतं ते सुद्धा एक अगदी चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु नक्कीच आपण पाहिलं तर या वेळेला क्रिकेटच्या पटलावर मात्र आपण पाहिले की आता त्यांचे दोन पुत्र चांगलं धडे शिकवत असताना
धडे गिरवत असताना पाहायला मिळतात. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर नक्कीच या 8 धावा या आपल्याला पाहायला मिळतात. टीम ज्याप्रमाणे आपण पाहिले सुरुवात केली 8 धाव्यांची, एक विकेट गमावली आहे, परंतु हे 2 खेळाडू पाहिले आपण मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना तर मी तर म्हणेन की हा मॅच जिंकणं त्यांच्यासाठी तितकं कठीण जाणार नाहीये. कारण की भरपूर चांगलं क्रिकेट हे आपल्याला जर पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडे. सध्या तरी आपण बघितलं की मनीष या खेळाडूला नॉन स्ट्राईक एंडकडे, परंतु तो स्ट्राईक एंडकडे आता पाहायला मिळत आहे. कारण की मनीष या हंगामामध्ये या सीझन मध्ये अफलातून फॉर्म मध्ये चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आपल्या समर्थकांना आपल्या डगआउटला या सीझन मध्ये त्याने इम्प्रेसिव्ह पारी खेळून मात्र केलाय. परंतु या वेळेला आपण पाहू शकतो या मॅच मध्ये पुन्हा एकदा इम्प्रेसिव्ह करतील का. बॉलिंग ट्रॅकवर असतील नितेश आणि पहिला चेंडू असेल या दुसऱ्या षटकामध्ये. 32 धावा हव्या असतील. 18 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने फिल्डिंग चांगली झाली. सतीश होते तिथे डीप मध्ये 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. इथे पार्टनरशिप आपण पाहिली तर बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग विकेटच्या शोधात असतील गावदेवी नागली टीम. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना इथून गोलंदाजांची परीक्षा लागणार आहे, खेळाडूंची परीक्षा लागणार आहे. कारण की मनीषाची सुद्धा परीक्षा लागणार आहे. कारण की प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण सारखा नसतो. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता पाहिला आपण हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला स्पर्श करून पाहतोय आपण फाईनली का बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. चौकार 4 धावांची मोहर त्या फटक्यावर पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहिलं तर या मॅच मध्ये नक्कीच चांगली पार्टनरशिप आता हे 2 बंधू बिल्डअप करत असताना पाहायला मिळत आहेत. मनीषाचा उल्लेख करायचा झाला तर 2 चेंडू 6, हर्षल 2 चेंडू मध्ये 4 आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालंय. आतापर्यंत आपण पाहिलं तुमची टोटल जवळजवळ पाहिली तर 14 च्या घरामध्ये पोहोचली आहे. इथून पहिला पण तर स्पोर्ट्स नागली टीम आठवावं लागेल. शेलारचं मैदान केलेली ती गोलंदाजी भरीव कामगिरी राहिली होती आणि तशी गोलंदाजी मात्र नक्कीच करावी लागेल अगेन्स्ट स्पिन बाबा पापडी या संघाच्या समोर. यावेळी हाफ वॉली ऑफ स्टंपच्या बाहेर शफल फाईन लेगला केले टार्गेट आणि हा भन्नाट मोठा फटका मात्र फेकून दिला चेंडूला बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. जवळजवळ अर्ध्या क्रीज वर चेंडूची हाताळणी केली जाते आणि नक्कीच शॉट ऑफ दी लेंथ आणि तो पिक करतायत मनीष. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की त्यांच्याकडे क्रिकेट खेळण्याची क्षमता किती चांगली आहे आणि का क्षमता आहे आणि कशी आहे आणि कसा खेळ करू शकतात त्यांनी दाखवून दिलाय. डाऊन साइडला मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आले सतीश, परंतु प्रयत्न मात्र इथे आपण पाहिले करत होते परंतु प्रयत्नांना मात्र यश आलं नाहीये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. चौकाराने टीमची टोटल पाहता पाहता पोहोचली गेली 24च्या घरामध्ये. काय फलंदाजी केली जाते म्हणजे या मैदानावर आज आपण पाहिलं ना तर मग एक चांगला बॅटर आपण पाहू शकतो, एक चांगला क्रिकेटपटू आपण पाहू शकतो. आपला टॅलेंट, आपला गुणवत्ता, आपले स्किल मात्र आपली अबिलिटी पूर्णपणे दर्शवू शकतोय. परंतु गोलंदाजांना नक्कीच आपण पाहू शकतो इथे जर वाचायचं असेल तर मग काहीतरी वेगळं करावं लागेल. डॉप्समच्या जवळ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता. फाईन लेग. एक धाव मात्र मिळेल. टीमची टोटल एकने पुढे सरकली 25च्या घरामध्ये पोहोचले. 15 धावा इथून हव्या असतील. मॅच आपण पाहिली तर पूर्णपणे पलटली आहे. मॅच मध्ये मोठी पकड निर्माण केली आहे परंतु इथे विकेटच्या शोधात आहे. ती विकेट मात्र धड्यामध्ये नितेशला तर 5 चेंडूमध्ये सफलता आली नाहीये परंतु नक्कीच शेवटच्या चेंडूवर नक्की सफलता मिळेल का. कारण की इथे त्यांना त्याच कारणासाठी आपण पाहिलं की धावा कमी द्यायची आहेत आणि विकेट मिळवायचे आहेत परंतु धावा कमी देणं तर सोडा, धावा जास्त दिल्यात आणि विकेटही नाही मिळवली त्यांनी.
भरोसा होता ना जो कर्णधाराचा तो जिंकता आलेला नाहीये. विकेट टेकर चेंडू मात्र नक्कीच त्यांना आणखीन इथे शोधावं लागेल. कदाचित शेवटचा असू शकतोय का. समोर एक चांगले खेळाडू आहेत हर्षल. यावेळेला मोठा फटका हवेत आहे. फिल्डर आले दुरून, परंतु प्रयत्न कॅच पकडण्यासाठी केला होता पण तो कॅच मात्र आपण पाहू शकतो कंप्लीट झाला नाहीये. 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धावेने टीमची टोटल मध्ये भर पडली जाते. 27च्या घरामध्ये धाव फरक पोहोचला गेलाय. 40 धावांचा पाठलाग करायचा आणि 27 धावा लागल्या गेल्यात म्हणजेच आणखीन सुद्धा आपण पाहिलं तर गरज असेल मॅच जिंकण्यासाठी 13 धाव्यांची. चेंडू शिल्लक असतील 12, धावा हव्या असतील 13. मात्र एका बाजूने पूर्ण केल्या जातील की दुसऱ्या बाजूने थांबवल्या जातील. प्रश्न असेल, प्रश्नाचं उत्तर मी येईल पाहूया या तिसऱ्या षटकामध्ये. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय 12 चेंडू 13 धावा. बॉलिंग ट्रॅक वर येत आहेत जयेश. समोर आहेत मनीष तारवी. कमालीची इनिंग त्याने आतापर्यंत खेळली आहे. 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी, 1 सिंगल त्यांच्या बॅट मधून पाहिलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत. झेल मात्र इथे आपण पाहतोय पकडला जातोय. बिग विकेट मात्र आपण पाहतोय इथे मिळवली दिले परंतु ही विकेट मात्र येता येता थोडा उशीर झाला आहे. परंतु मॅच आपण पाहिली अर्धी तर नक्कीच मित्रमंडळींनी सोपी केली आहे परंतु संपली नाहीये. कारण की इथे विकेट मात्र मिळवले. विकेट आल्यानंतर आपण पाहू शकतो ना की अनेक पटलावर आपण पाहिलं, अनेक क्रिकेटच्या पटलावर पाहिलं एखादा जर सेट खेळाडू जर आपण पाहू शकतो जर बाद होतो ना त्यानंतर मग विकेटची पडझड होते आणि विकेटची पडझड झाल्यानंतर मग आपण पाहू शकतो ना की इझी मॅच असतो ना तो थोडासा कठीण होत असतो. आणि ते आपण पाहू शकतो कदाचित चित्र आपल्याला पाहायला मिळेल का. जयेशने पहिल्याच बॉलवर एक मोठे विकेट मनीष जे आपण पाहिलं बॅटर सेट झाले होते त्यांना बाद केलं गेलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवींद्र आलेत परंतु त्यांचा खेळ कसा पाहायला मिळेल. ओहो सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. ज्याप्रमाणे ऍक्शन आपण पाहिलं ना या गोलंदाजाचा तर नक्कीच इम्प्रेसिव्ह पाहायला मिळत आहे. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. पहिले 2 बॉल नक्कीच आपण पाहू शकतो थोडस दडपण मात्र आता जाणवत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेला विकेट किपर मात्र आपण पाहतोय तर नक्कीच थोडीशी मिसफील्ड करतायत कारण की मिसफील्डचा फायदा आणि तोटा भरपूर होणार आहे. कारण की फायदा काय झाला स्ट्राईक रोटेट नक्कीच झाली आहे आणि जर पकडला असता एका डॉट चेंडू आला असता आणि हर्षल सारखा खेळाडू आहे ना तो नॉन स्ट्राईक एंड कडे राहिला असता. परंतु आपण पाहिलं आता मॅच जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज असेल आणि इथून चेंडू शिल्लक असतील 9. विकेट हवे मिळून दिल जाईल का. मात्र हा दरम्यान वाईट बॉल येतोय. अशा बॉलची गरज नाहीये कारण की अशा प्रकारचे जर बॉल आले अशा प्रकारचे रन्स एक्स्ट्रा दिले तर मग ही मॅच जसं एक सिच्युएशन असं दिसून येत आहे की आता फाईट चांगली केली जाऊ शकते परंतु इथून चांगली लेंथ पकडावी लागेल. चांगली लाईन लेंथ हाताळावी लागेल. गोलंदाजाला नक्की चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करावी लागेल. टीमची टोटल आहे 29 धावा. 11 धावा अजून हव्या आहेत. त्यामुळे आपण पाहिला शॉर्ट पिच होता परंतु मिस टायमिंग होता. धाव मिळाली. एक दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडूची फेकी आपण पाहतोय नक्कीच नॉन स्ट्राईक एंडकडे केली जाते आणि आपण पाहू शकतो या वेळेला 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर जिथे 1 होऊ शकला असते तिथे मात्र 2 आणि फायदा मात्र होताना पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर थोडीशी कमतरता जाणवली. फायदा मिळाला आपण पाहिले 31 धावा फलकावला आपण पाहतोय. षटकामध्ये चेंडू फेकून झाले आहेत.
5 आणि दरम्यान आपण पाहिलं तर वाईड बॉल. 32 धावा, 8 धाव्यांची गरज. आता बॅटनं फटका खेळला गेलाय. एक धाव मात्र मिळेल. पाहूया आपण थ्रो तितका पॉवरफुल नाहीये, बॅकअप नाहीये, फायदा मोठा होतोय. आणि आपण पाहिलं तर त्या फायद्यामध्ये आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये नक्कीच धावा इथून येत आहेत. डेफिनेटली आपण पाहिलं तर तब्बल 4 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. आणि या 4 टीमची टोटल आपण पाहिली आहे, पोहोचली गेली आहे 36 च्या घरामध्ये. छत्तीस धावा. सरसरी स्पोर्ट्स तांबडमाड टीमचे कॅप्टन हलक्या हाताने मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न आणि रन आउट साठी आपण पाहिलं तर नक्कीच तिसऱ्या अंपायर कडे वळावं लागणार आहे. की ज्याप्रमाणे मनामध्ये डाऊट आहे तो डाऊट क्लिअर केला जाईल. आणि पाहू शकतो आपण रेफर केले गेले तिसऱ्या अंपायरला डिसिजन मात्र पेंडिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. It is a not out. चला, आयसोनसरी स्पोर्ट तांबडमाड संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. चला मयुजी शेंडे, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. अवघ्या 2 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत अजूनही आपण पाहतो 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. दोन धावा हव्या आहेत. ज्योतीनं बाबा स्पोर्ट्स टीमचा वर्चस्व कायम राखला गेलाय. काही कमाळीचे खेळ, मग गोलंदाजी फलंदाजी हवेत खेळलाय, धोका आहे आणि कॅच ड्रॉप. मॅच जिंकली आहे बाबा स्पोर्ट्स टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल गांधी स्पोर्ट्स नागली टीमचे आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने लगेच वळतोय. तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे प्रबल दावेदार आहेत ऑन अँड ओनली मिस्टर मनीष तारवी. कारण की स्पेल आपण पाहिला होता त्यांचा पहिल्या षटकाचा 4 धावा 1 विकेट. बॅटिंग करत असताना नक्कीच त्यांच्या बॅट मधून आपण पाहिला 17 धावा या आल्या आणि एक बहरदार खेळ मात्र आपल्याला तर पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच राहता या मॅचचे मिस्टर मनीष तारवी.